साहेब नमस्कार. नमस्कार सर. सर पूर्ण नाव सांगा. माझं नाव विठ्ठल निळकंठ मुगळे, राहणार कडदोरा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. आज तारीख आहे 5 जुलै 2024. हो सर. आणि आज तुमच्या आपण उडदाच्या प्लॉटमध्ये थांबलोत. हो सर. उडदाची पेरणी किती तारखेला झाली सर? 4 जून 4 जून 2024ला झाली. आणि आज 5 जुलै 2024 आहे. म्हणजे करेक्ट 31 दिवसाचा प्लॉट आहे. हो सर. याला तुम्ही खताची ट्रीटमेंट काय काय केली सर? बियाला सर बीज प्रक्रियेसाठी एसटी लावून, हे बीज प्रक्रियेसाठी एसटी नावाचं प्रोडक्ट वापरलंय. ह्याचं कशासाठी काय वापरवते सर? उगवण शक्ती 4थ्या दिवशी तासोतास झाले. तासोतास दिसतंय. आणि ही बीज पडले इथं 7 किलो, 1 एकर 5 गुंठे रान आहे. 7 किलो बी पडलेलं आहे. 7 किलो बी पडले. म्हणजे उगवण क्षमता 100% चांगली झाली. क्लिअर एक बी. त्याच्यानंतर ही पोते काय आणि मग खत प्रूम 25 किलो ग्रीन प्लॅनेटचं प्रूम बर 25 किलो हे. आणि हे पोटॅश आहे ग्रीन प्लॅनेटचं. 25 का बरं? मग 25 50 किलोचा डोस द्यायचा आपल्याला. 50 किलोचा डोस द्यायचा. हे तिन्ही केलं तरी एनपीके तयार होते. बरोबर आहे. आता याचा फायदा काय झाला सर? ह्याला सोडून दुसरं काय रासायनिक वगैरे? बिलकुल नाही सर. वरून फवारणी वगैरे का आतापर्यंत? बिलकुल फवारणी नाही. बर याचा नेमका फरक काय झाला? आता तुमच्या प्लॉट मध्ये आणि लोकांच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे सर? माझ्या फ्लॅटची जरा उंची चांगली आहे, ढाळा केलंय. आज फुलाला फ्लॅट आलाय. बरं. आणि फुटवर आता फुटवे किती केलं बघा. हो का? 1 2 3 4 5 फुटवा पण आहे. पानाची जाडी चांगली आहे. पान पसर आहे. आतापर्यंत कीटकनाशकाची वगैरे कसली फवारणी? काहीच नाही. पेरणी झाली, कोळप केलंय, खुरपण केलंय, झालं विषय. आणि मला कसं आहे, माझा वापर लई दिवसापासून आहे. ग्रीन प्लॅनेट मध्ये माझा वापर आज 17 वर्षापासून आहे. वा. त्याच्यामुळे मला आता लोकाला आळीचं औषध मारायचं लोकांचं परेशान आहेत. आणि आपल्या तर शेतात सोयाबीन मध्ये बघितलं तर उडदाला भेटलो. कुठे आळीनं खाल्लेलं आहे का? जमीन पण खास काय तेवढी नाही तुमची, हलकी बिलकुल खडकाळ जमीन आहे. बरोबर. आणि हे कांद्यासाठी प्लॉट केलेलं आहे. हे काढल्यानंतर कांदे करायचे. कांदा करायचे. बरोबर. इतर शेतकऱ्यांना काय म्हणजे संदेश सांगचाल की ग्रीन प्लॅनेटचे खत शेतकऱ्यांना वापरलेला फायदाच फायदा आहे. पण शेतकऱ्याला ही केमिकल मधून असं निघून ह्याच्यात का होतंय की म्हणून शेतकरी बिवलेला आहे. परंतु आता तुम्ही उमरगा तालुक्यात तुमचं एक उदाहरण आहे की तुम्ही जवळपास 10-12 वर्ष तुम्ही हे वापरताय आणि प्रत्येक वर्षी तुमचं उत्पादन चांगलं निघतंय, पीक चांगलं येतंय आणि फायदा पण आहे. आता इथंच गेल्या वर्षी सोयाबीन पेरलं होतं, 20 किलो बी पेरलं होतं, 24 कट्टे निघालती. 20 किलो बियाला 24 कट्टे झाले. आता 7 किलो उडीद पडले. आता काय ते बघू आता आपण. प्रत्येक वर्षी उत्पादन चांगलं आहे. चांगलं आहे. रोगराई कमी आहे. तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करताय, बरोबर आहे का नाही? आजकाल गरज आहे सर, कारण सगळीकडे रोगराई खूप झाली. माणसाला जनावराला, त्याच्यानंतर जमिनीमध्ये पण आता रोगराईचं प्रमाण वाढलंय. ग्रीन प्लॅनेटचे खत वापरल्यामुळं माझ्या शेतातली आळी ही निघून गेली. म्हणजे कीटकनाशकाची फवारणी तुम्हाला आपलं आता ग्रीन प्लॅनेटचं पेस्टिसाइड आहे ना, आळीच नाही तर ते खर्च मारायची गरजच नाही. तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने करताय, त्याच्याबद्दल तुमचं कंपनीकडून अभिनंदन. धन्यवाद सर. ओके.